नमस्कार मित्रमंडळींनो, तर सकाळ सकाळची वेळ आहे. सकाळचे 7:30 वाजलेत आणि गुरं इकडल्या दावणीवरनं इकडे घेतलेत. त्यांच्या खाली जरा चिखल झाला. गुरांना वेल टाकले आता. आणि आता पाण्याची लाईट आहे, पाणी भरून घ्यायचे. 8 वाजता लाईट जाते, पाणी भरून घेते. आता शरडांना मका ती टाकायची. आज ऊन नाही, आज थोडंसुद्धा. इथं राधाचं आवरून झालं, आता बसली निवांत. दूध देऊ का प्यायला? आता कपडे धुवून वाळत घातले ती. आणि इथं पाठी लावली भरायला. गुरं पाणी धावून घेऊन सावलीला बांधते आता. तर आता सगळे गुरं सावलीला बांधली पाणी धावून. वैरण टाकली त्यांना, गवताची काल आणलेली. आणि आता आपल्याला जायचं माळावर. कालचा टमाटा राहिलेला थोडा, 2-3 पाती थोडा खुरपून यायचं आहे. परत आल्यावर माळावर खुरपायचं आहे. चला जाऊया माळावर. आता निघाले आता माळावर. आज वारं एकदम शांत आहे, ऊन नाही काय नाही. आणि हे बघा सगळे ठणठणीची फुलं आली. ती बोराला तौर आलाय, हे बघा किती छान मध्ये. आणि आपलं इथपर्यंत काल खुरपून झालतं. आणि इकडं 2 पाती राहिले त्या खुरपायच्या, तेवढं आता खुरपून घेऊ. भरपूर गवत आले. इकडलं गोळा करून ठेवलं तर निम्म अर्ध नेले काल, निम्म राहिले. 5-6 ढिगारे राहिले ते. तर वरच्या साईडनं बसू म्हणजे पटापटा खाली जाते वाऱ्याच्या सुताने. वारा पण भरपूर सुटलं इकडं. आणि टमाटा पण आपला चांगला आलाय. पाणी सोडलंय. काल पाण्याची लाईट होती, रात्री 12 ते 8 पाण्याची लाईट आहे आम्हाला. तर चला खुरपून घेऊया आता. इथं देवीचं मंदिर आमच्या रानातच आहे. शिवावरची आई आहे. इकडून तिकडून दोन्ही कुंड शिव आहे. शिवावर असते ती. चला आता बसूया खुरपायला. गवत चांगले मधनं विळू टाकायचे, त्याच्यामुळे जरा खुरपायला अडचण करते. पण फाउंडेशनचं विळू आहे, तर फाउंडेशन करायचं आपल्याला लवकरच. तगाऱ्या फुटल्या ते चांगल्या टमाट्याला. आणि इथं फुलं पण लागली ती टमाट्याला. आठवड्याभरात चांगली फटं फुटते त्याला. आणि नेमकं बुडातच असलं गवत आहे, पाणी औषध सोडलेलं असतं त्यामुळं भरपूर गवत येते. आज काय ऊन नाही, सर घेऊया आपण.
तर पातीला लागली आणि थोडीशी आपली पात झाली पुढं खुरपून इथपर्यंत आली अर्ध्यापर्यंत. आणि पावसाची रिमझिम चालू झाली. आता पाऊस यायला लागलाय, थोडं थोडं यायला लागलाय. आता येऊ द्या, पण तरी पण घेऊ खुरपून. आता असू द्या, जास्त आला तर देवीच्या मंदिरात जाऊन बसते मी. डाळिंब फवारायला ट्रॅक्टर आलाय. आता गुलवरून फवारून घ्यायचं आता. आणि तर पात एक लागली. आता दुपारची 1 वाजली आणि तर आपली एक पात खुरपून झाली. इकडं दुसऱ्या पातीला लागली आता मी खुरपायला. चला खुरपून घेऊ आणि आपल्याला खाली जायचं परत गवत घेऊन. ह्या पातीला जरा गवत कमी आहे. 3 वाजले ते आणि आपलं झालंय खुरपून. आता गवत गोळा करून बांधून घेऊन जायचं आता. चला पाणी पिऊ, तहान लागली जरा. पाणी पिऊन घेते. केटलीत आणलं होतं पाणी आणि मग गवत गोळा करून घेतले बांधून. आता जायचं घरी. आता शरडांना गवत टाकलं. आता आपल्याला खुरपायचं आहे इथलं माळवं. चला खुरपून घेऊ. पोरं येतील थोड्या वेळात. त्यांचं स्टोअर आलं आहे, सगळं घ्यायला जायचं. त्यांना भरपूर काय 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 आहे त्यांच्याजवळ वजन, त्यामुळं घेऊन जायचं त्यांना. चला आता हे राहिलेलं खुरपून घेऊया. मग पातीला पात लागते. आधी ही पातळ आहे तेवढं घेते खुरपून आणि मग नंतर त्याला बसते. आले ती शाळेतनं आत्ताच. आणि चला आपल्याला बॅग आहे ते घेऊन घ्यायला जायचे. कारण भरपूर बॅग आहेत आज मुलांपाशी. कारण का वज आहे आज. आलत का शाळेत? कोणाला कोणाला दप्तर हवे? मला सांगितलं होतं बाप्पाने फोन करून की बापूला दप्तर मिळायचं नाही म्हणून आज. आणि बुक कोणापाशी येते? बुक देता येते का? समजा बाजावर. तर पोरांची स्टोअर फी भरली होती आज. तर सगळं मिळले मुलांना आज. हा बसू बघून आणलं ना तुम्ही? हा वेगवेगळे आणले तिने बुका. थांबा थांबा थांबा, आम्ही बघतो. थांबा, हात लावू नका का. तर बघा मुलांना स्कूलमधून सगळं मिळालंय. पैसे भरायला गेलत आज. तर उद्या का ब्लॅक कलरचा? हा 3 आहे परवा दिवशी. बाबा तुला दप्तर मिळालं नाही का? 5:30 वाजले ते आता. आणि माळावर आलो आता आम्ही. सऱ्या खुरपायच्या बंद केल्या कारण का ह्याने आले की म्हणलं टमाटा फवारायचा आहे. आणि तर आता औषध करून टमाटा फवारून घेतो. आता पाणी आहे त्यात भरले का? तर सगळं आणून ठेवलं होतं, नुसतं फवारायचं राहिले. आता फवारून घेतो आता आम्ही. झालं का औषध करून? चला करायची का मग सुरुवात फवारायला? आबाळ आलंय. हा भरपूर आलंय. चालू केलं आता फवारायला सुरुवात करायला. आता फवारून झालंय. शेवटचा एक बोध. हा नाही निघली, पण त्याचा गव्हा नाही पाण्याचं. कुठं आहे ती नळी निघली आहे. झाला शेवटचा बोध राहिला एवढा. आता 1 तासभर फवारायला आताच. आणि इथं चालू आहे आज नवीन पुस्तकावर नवीन अभ्यास का राधा? हा राधा अभ्यास करायला लागले बघा लगेच आज. एवढा दिवस टीचर कावते काय? होय, मग एवढे दिवस नव्हते काय कावत? आम्ही सांगत होतो तेव्हा. फी भरली नव्हती. बर. तर स्टोअर मिळाला आज. थोडी फी भरली त्यांची. आणि बापूचा चालू अभ्यास. कशाच करतो बापू अभ्यास? हिंदीचा. घराचा काय अवतार केलाय रे सगळा. तर घर आवरायचंय,
घर लय विचित्र करून ठेवलंय मुलांनी आज. फवारून आलो, रानातली कामं सगळी झाली आता आणि आता संध्याकाळच्या 7 वाजत आले ते. आज काय स्वयंपाक लय करायचं नाही, थोडंच करायचं आहे. तर आता मी बसली मुलांचे वह्या पुस्तकं घेऊन. इथं मुलांच्या वह्यांवरती नावं टाकून घेते आता मी, म्हणजे व्यवस्थित राहते ती सगळी पुस्तकं. आणि इथं का तिथे ठेवली तर इकडं ती पुस्तक घे, इकडं नावं टाकायला. इथं 3रीचं पुस्तक आहे वाणी, तर ह्या पुस्तकावर नाव टाकून घेते आता मी. तर इथं सगळी पुस्तकं आहे ती राधा आणि बापूची, तर ह्याच्यावर सगळी नावं टाकून घेते आता मी. पहिल्यांदा पुस्तकावरती नाव टाकते आणि मग वह्यांवरती नावं टाकते. तर वह्या काय शाळेच्या असतात त्यांना. तर आर्या पब्लिक स्कूल ही शाळा आहे, तर शाळेच्या भेटलेले आहेत आज. तर चला नावं टाकून घेते आता पटकन. नावं टाकून झाली आता आणि इकडं मी लागले स्वयंपाकाला. स्वयंपाक करून इथं पीठ मळून घेतलं आता चपात्या. चपात्या करून झाले ते माझ्या. ज्वारीची भाकरी करायची ते 2. तर इकडं भाकर करून घेतली आता एक, आणि इकडं तव्यात एक टाकली आहे.